श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे. लहानान वाचून मोठ्याचा, मोठेपणान टिकेसाचा, पतिता वीण परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे. आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणी कांत हे आता विसरू नको. परिसलोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तुला तिला. याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा बुडू न द्याव्या कोठेही. असो गोविंद बुवा टाकळी कर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकला ज्यांचे प्रेमभूत असे. तैसा न मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्याचे मंदिर वधू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला ते ऐका. त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधिला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारी लाथा, समोरून कोणी येता त्यास जावे कुत्र्यासम. तोळी चराठे वरच्यावरी स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. किंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या भोवस आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या त्या, या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरा समोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवाभितांचे धूतकार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुळे भक्षा धुंडीती, पिंगळे बसून वृक्षावरती किलबिल करू लागले. सामसोम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठायास येते झाले सहज गती. जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशाज्ञेने भूमीवर. औषधांचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण, तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी चहू पायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते गणी गणगणात बोते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द देखा ऐका तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. हे म्हणजे मनात समजे नित्य, म्हणजे मना समजे नित्य. जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको, तया प्रत निराळा त्या तोची असे. गिणगणगणात बोते कोणी गणगणगणात बोते, अशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्यासी न आपुले प्रयोजन, आपणा कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या, वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे. या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकला. गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडता दृष्टी प्रत, गोविंद बुवाच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपुल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. हे न काही कळो येत हा, ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहाया गेले, तो एक माणूस दिसलेच हो पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अतिनिकट येऊन पाहू लागले निरखुनी, तो दिसले कव्यल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का शांत झाला शांत, हे कळले कारणासहित मजलागी ये धवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला से, जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेविले, निर्धारी अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन विघ्नांचे करी तसा कंदन. याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाडती, सर्वही ज्याला भीती तेथे चालात गुरुमूर्ती. हरण्या त्याचा द्वाडपणा, या घोड्याच्या अचाट खोडी चालता मध्येच मारी उडी. क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून
म्हणून बाजारा लागून गेलो विकाया, कारण परीन कोणी घेईया, फुकटही लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया, हे झाले फार बरे. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीबसाचे, घरा माझी धनगराचे, नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैला परी, त्रास न देई कवणाते. ऐसे त्यासी बोलून निघून गेले, दयाघन कृपा कुटाक्षे करून, पशुही त्याने आकळीला. असो श्रोते, दुसरे दिवशी मळ्यात सदा पुण्यराशी आले गोविंदबुवा दर्शनासी, घोड्यावरी बैसून. घोडा गोविंदबुवाचा शेगावासी ठाऊक कसाचा, कोशा अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवणाचा. गोविंदबुवा त्यास बदले, तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान. आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी, चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला. चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर, भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष. परीन लाविले तोंड त्यास, परीन लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही. पहा संतांची केवढी शक्ती, पशु ही आज्ञेत वागती. पत्र्यात आरंभली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची. अचिंत्य जगता प्रती तुझी, अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी, न कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा झणी. ऐसी करून स्तुती गेले गोविंदबुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरुणी जीवी हे तू आपुल्या श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले, काही धरून हेत समर्थांच्या दर्शना. पथी जाता एकमेका बोलू लागले, ऐसे देखा पुढल्या वारीस गांजा सुका घेऊन आपण येऊ की. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले, कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची. तै स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोत्रासी विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण करीती, आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणते चांडाळ ते. द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला, ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करीती, आणि हात हलवीत येथे येती, अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननेळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांसी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगतचक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केलेला मनी तो जाणीला समर्थांनी, आता येऊ घेऊन चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले, गांजा आणावया भले तै महाराज बदले त्वा. आता शिळा कळी प्रत, हा काहा उगा आणिता उत, सार नाही किमपि यात मीन हा पापलो गांजाला. आता आणण्या गांजा प्रत, नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतू पुरती, ही खूण गाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा, पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परीन कदा न चुकवा नेम, 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानी
पती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावयान विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवानी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी, कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पायी. दरवर्षी वारी जाई पायी सज्जन गडाते. पती पत्नीचा विचार एक पौषमासी निघती देखो, ज्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध, साधुत्वाचा नव्हता मद तयासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्ययी झोळी फिरवी खरी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी जामाला. पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार असे, कांताबरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्णा बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या, सती पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर. शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजा पुढे, अनंत स्वामी जालनापुरी वंदुनिया जांबनगरी जाय. तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम, काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीडांबे जोगाईचे मोहरी, बल्लेश्वर स्वामीचे पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी, कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर वाई आणि सातार सेजे गडाच्या पायथ्याशी. मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला. श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे. त्याने स्वामी समर्था कारणे खराखराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता दास. नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. मागवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपुल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी. आले दुःखाश्रू लोचनासे शब्द न त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुवर्या गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता. वारी न पायी होईल जरी बसून वाहनाते. येऊ सज्जन गडाते तरी तेही कठीण दिसते. मज लागी दयाळा. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर. परमार्थासी शरीर निकोपाधी पाहिजे तरीच सर्व घडे काही. हे रामदासा माझी आई, हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणत असा. ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन तो प्रभातकाळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणे रामदास, ऐसा न होई हताश नको येऊ येथून कासे आज सज्जनगडाते. माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा. तू आपुल्या घरी मी येईन नवमीला. तुला द्याया दर्शन हे माने प्रमाण वचन. आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांते सह परत आले बाळापुरासा आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन रात्री हरी कीर्तन 2 प्रहरी ब्राह्मण भोजन धूपारती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाजी घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी. उत्सवा साह्य करावया. उत्सवा साह्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहरा घटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी. श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णाच्या घरात द्वारात रामाभिषेक चालला आत. लोक झाले विस्मित गजाननासी पाहून या. लोक म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेसी. तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो. श्री समर्थांची त्या सज्जनगड निवासी याची आतून
आतुर होऊन ये ठाया, त्यांचा मसी करार आहेत, मी नावमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. ऐशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची, पाहतो जो येऊनी द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानू बाहू साजिरी उभी निजानंदामध्ये, करण्या गेल्या नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी, भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपीचंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे, ते श्रोते भले नैनी साचले आनंदाश्रू. तो सवेच दिसते गजानन त्याच्या नेत्रा कारण, कुबडी लंगोटी काहीच न पुंड्र हा श्रीचा जटाभार. पुन्हा त्याने हाताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे, पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन. ऐसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी, घोटाळलासे अंतरी कोडे काही चोमगेना. मग म्हणाले महाराज रामदास असे प्रेमे करून नको गांगरू देऊ मन, तुझ्या समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी, आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन की दासन मीस येईन, मी बाळापुरा लागून ह्यांचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्यास विसरतोस, याला काय म्हणावे. श्लोक आहे गीते ठाई, वांसांशी जीर्णानी तो पाही. ऐसा मुळीना भ्रमिष्ट होई चाल पाठी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात, एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची, ती भली मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार, शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा, अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती. संशयमुळी नाधरी चित्ती तो धरिता बुडशील, मी तोच समजून. करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी, मस्तक ठेविले अत्यादिरी गजाननाचे पायावर. महाराज आपुली लीला मी न समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली न्यूनता न काही उरली, अर्भकावरी कृपा केली तेणे धन्य झालो मी. आता काही दिवस राहाया बाळापुरास, हीच आहे म्हणी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, नको ऐका माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले, रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद होवो भाविकांप्रत हेच इच्छी दास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 9मोऽध्यायः समाप्तः. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्णार्पणमस्तु.